माझी लाडकी बहीण योजना सध्या खूप चर्चेत आहे। लाडकी बहीण योजनेत आता महिलांना ई-केवायसी करणं अनिवार्य केलेलं आहे। यासाठी 31 डिसेंबर 2025 ही शेवटची तारीख देण्यात आली आहे। म्हणजे तोपर्यंत जर महिलांनी केवायसी केली तरच त्यांना यापुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे। जर त्यांनी केवायसी केली नाही तर त्यांचा लाडकी बहीण योजनेचा लाभ थांबवण्यात येणार आहे। दरम्यान केवायसी केल्यानंतरही निकषात न बसणाऱ्या महिलांचे लाभ बंद केले जाणार आहेत। लाडकी बहीण योजनेत ज्या महिला केवायसी करणार नाहीत त्यांना लाभ मिळणार नाही। याच सोबत फक्त पात्र महिलांनाच लाभ मिळणार आहे। योजनेचा लाभ मिळणार आहे। अपात्र लाभार्थ्यांची नावे आपोआप वगळली जाणार आहेत। लाडकी बहीण योजनेत गोपनीयता राहण्यासाठी केवायसी करण्याचा निर्णय घेतला आहे। दरम्यान केवायसी केल्यानंतर ज्या महिलांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या वयोगटात बसत नाही म्हणजे ज्या 65 वर्ष वयांच्या पुढील महिला असतील, त्या ज्या महिलांच्या कुटुंबात 4 चाकी वाहन आहे किंवा एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त महिला योजनेचा लाभ घेत असतील तर या सर्व महिलांचा लाभ बंद केला जाणार आहे। त्यामुळे अपात्र असूनही जर तुम्ही केवायसी केली तर तुमचा लाभ बंद केला जाणार आहे। लाडकी बहीण योजनेत पती आणि वडिलांची केवायसी करावी लागणार आहे। यावरून महिलांच्या कुटुंबाच्या उत्पन्नाची माहिती मिळणार आहे। ई-केवायसी केल्यानंतर सर्व महिला प्राप्तिकर विभागाकडे ई-केवायसी केल्यानंतर सर्व माहिती प्राप्तिकर विभागाकडे दिली जाईल। प्राप्तिकर विभागाने पडताळणी केल्यानंतर अपात्र महिलांचा लाभ बंद केला जाणार आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।